तर छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडमध्ये एका तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। KSK महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीने महिनाभरापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेला 1 महिना पूर्ण होतोय। मात्र आत्महत्या केलेल्या तरुणीचे कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचं बघायला मिळतंय। साक्षी कांबळे असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे, तर अभिषेक कदम असं आरोपीचं नाव आहे। अभिषेक कदम वारंवार ब्लॅकमेल करत होता आणि याच ब्लॅकमेलिंगला कंटाळून साक्षीनं धाराशिव येथील मामाच्या घरी गळफास घेतला। न्याय मिळत नसल्यानं साक्षीच्या आईनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे। आता आमची एवढीच मागणी आहे की बाबा आम्हाला आमच्या मुलीला न्याय मिळावा। पण आम्हाला असं वाटतं की पोलीस प्रशासन पूर्णपणे आम्हाला असं बिलकुलच आम्हाला म्हणजे असं आमच्या मुलीचं काय झालंय असं वागत नाही, त्या आरोपींना सपोर्ट करते। आम्ही त्यांच्याकडे DYSP साहेबांकडे गेलं की ते आम्हालाच टार्गेट केल्यासारखं करते। आमचं एवढीच इच्छा आहे की बाबा आम्हाला आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। एकनाथ कदम म्हणून मुलगा आहे, तिच्या कॉलेज मधलाच होता। काही दिवसांनी तिला ब्लॅकमेलिंग करायला चालू केलं त्यांनी। मग ब्लॅकमेलिंग करायल्यावर मी त्याच्या बहिणीचा नंबर घेतला आणि त्याच्या बहिणीला फोन केला की बाई तुझ्या भावाला सांग की तो कंटिन्यू ब्लॅकमेलिंग करायला लागलाय। मग ती म्हणली मी पोलीस मध्ये आहे, मला पोलिसाच्या धमक्या द्यायला लागली, मी बघून घेते, तुम्हाला बघते, तुम्ही हे म्हणजे असं मला पोलिसाचा धाक दाखवला। तिला ब्लॅकमेलिंग परत असं चालू केलं की तुझे फोटो टाकतो, तुझ्या नवऱ्याला तुझ्या सासू सासऱ्यांना फोटो टाकतो, तुझ्या नवऱ्याला लग्नात येऊन मारून टाकतो, तुला मारून टाकतो, माझ्या महाग इथल्या मोठ्या मोठ्या नेत्यांची सगळे माझ्या महाग आहेत, मी सगळं मॅनेज करतो। बऱ्याच बीड मधल्या मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं घेतली त्यांनी आणि माझ्या मुलीला धमकावलं।